नमस्कार मित्रांनो. मागील 2 भागांमध्ये आपण मूळव्याध व भगेंदर या आजारावरती मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. तसेच आता मूळव्याधमधील तिसरा जो भाग आहे तो म्हणजे शौचाच्या जागेतून मौस बाहेर येणे, त्यालाच अंग बाहेर येणं असं म्हणतात. बरं, हे का होतं? याचं होण्यामागचं कारण फक्त एकच आहे, ते म्हणजे आपलं पोट व्यवस्थित साफ न होणे. कॉन्स्टिपेशनचा त्रास असल्यामुळं या गोष्टी घडतात. बर, हे तुम्ही कसं बरं करू शकता? तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला आपलं स्वतःचं कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट रोजच्या रोज हे साफ ठेवलं पाहिजे. पोट साफ झाल्यानंतर काय होईल की अपचनामुळे जे शौचास घट्ट होतं ते जर का एकदा बंद झालं तर अंग यायचं बाहेर यायचं बंद होतं. बरं, आता अंग बाहेर आलं असेल तर तुम्ही त्यासाठी काय करू शकता? तर आपल्या आयुर्वेदामध्ये त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये मेडिसिन उपलब्ध आहेत. पण त्यातल्या त्यात तुम्ही आयुर्वेदीय अर्कशाला सातारा या कंपनीचं कार्पास मोनोसो या नावाचं जे औषध आहे, या औषधाच्या सेवनाने ते जे अंग बाहेर आलेलं आहे ते पूर्णपणे आत जाण्यास मदत होईल. 15 मिली औषध, 30 मिली पाणी सकाळ संध्याकाळ दोन्ही जेवणानंतर घेतले असता ते अंग लवकर आत जाण्यास मदत होईल. तसेच मूषक सिद्ध या नावाचं जे तेल मिळतं बाजारात कुठेही तुम्हाला उपलब्ध होईल, ते तेल देखील त्या जागेस लावले असताच ते मांस लवकरात लवकर आत जाण्यास मदत होते. याला कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन करण्याची गरज पडत नाही व ते करूही नका. ते केले असता आपणास शौचास जे कंट्रोल करण्याचे काम ते रिंग करते, तीच रिंग बाहेर आल्यामुळे ती जर का तुम्ही कट करून काढली तर शौचास कंट्रोल होणार नाही. तर हे आयुर्वेदिक औषध वापरल्यास तुमचा लवकरात लवकर तो आजार बरा होईल. धन्यवाद.